नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका DJ वैभव. तर आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. योगी रामदास स्वामींच्या मंदिरात आलो होतो, दर्शन घेतलं. तर तेवढ्यात गाणं आला होता. गाणं म्हटला आपल्याला जायचे मका करायला. तर तुम्ही स्कॉर्पिओ आणि थारची ओपनिंग पाहिली असेल. चक्का गाणं करीत होता फाळी काढून, खाळ्याची ओपनिंग नाही का. गावातली सर्वजण विचार करीत होते पोळ्याचा बॅनर वाळवटीने उडून गेला काय. तर हा दिसला होता मला गाण्याच्या खाळ्यावर. अगोदर ते दाट असल्यामुळे जरा मग काही थोडा घामाळली होती नाही का. तर उपनेर येणार होता. उपनेरची एंट्री झाली होती तर त्यावर पोरं होती त्यांनी उड्या टाकल्या. तर दत्तूभाऊ आले होते. दत्तूभाऊची उपनेर येण्याचे कारण काय होते आपल्याला हे सुद्धा कळले नाही. तर आपण बघूया त्यांना विचारून. तर दत्तूभाऊ म्हणत होते पैशासाठी करायला लागते नाही का, पोटा पाण्यासाठी. साऊंड क्षेत्रात काम करणारे आज चक्क उपनेर लावायचं नियोजन करीत होते. उपनेर लावून झाला होता तर बॅनर उलटा करून टाकू घेऊया मका करण्यासाठी. तर दत्तू शेट नियोजन करत होते मका इकडून उचला नाही तर तिकडून उचला, तर व्यवस्थित उचला नाही मका टाकायचं काम चालू होतं. तर तुम्ही पाहू शकता गणाने कुठं हात घातलाय. दाण्यांमध्ये हात घालून काय काढत होता ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. काय बघत होता गाणं बघत होता मका स्वच्छ येते का नाही. तर पीटी इकडे हालत होती. पीटीची नट दिली झाली होती का नाही तर माहित नाही. तर मालक म्हणत होते पीटीची नट दिली झाली. तर दत्तू बघत होता काय झाले. दत्तूला म्हटलं खळं पूर्ण झालंय नाही का. कट्टे आपल्याला आतमध्ये टाकायचं होतं तर मशीन काढून देऊ पहिलं. तर मशीन चालले पुढच्या खाड्यावर. मशीन चाललं होतं तर आपणही निघू कट्ट टाकून घरी. तर आपल्याला गाडी थोडी साफ करायची कारण संध्याकाळी आपल्याला ऑर्डर आहे. तर भेटूया संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये.